आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. होय होय बरोबर बोललस. तो काय देतलो ना ताच घालतलस. गो इलय इलय कशाक बॉम्ब टाकतास? नुसते नाव ओरडत राहतात. काय झाला तुमचा बॉम्ब टाक? काय हो बॉम्ब टाकतास कशाक? आणि ह्या काय? अगो आपला नशीब फळफळला. माझ्या राजाचो वेतोबाचो अंगरखो धूचा भाग्य आपल्या घरात चला निला. म्हणजे अगो कथा संपल्यावर छोटोसो उत्सव असा ना. भिकू काकांनी देवाचो अंगरखो धूप काढल्यानी तितक्यात मी ते पोचलोय. माका विचारल्यानी धून आणशीत? मी हा म्हटलंय. जरा व्यवस्थित धुवा. माझ्या राजाच्या अंगार शोभान दिसाक होयो. साक्षात वेतोबाचो अंगरखो आणि तो पण माझ्याकडे धू किलो. होय हो ह्याच्यापेक्षा भाग्य तर काय. खरंच आमचा ना आज भाग्यच उजाळला. होय नरू ए नरू नरू अरे त्या कपड्यांवर खेळत काय रावलस? ह्या बघ काय कोणाचं अंगरखो आता ओळखलंस? मिशीवाल्याचो विठोबाचो आणि आपला भाग्य थोर ना म्हणून आपल्याकडे धू किलो. अरे बापरे होय जरा विरलो आहो. खय ह्यो काय बघूया इकडे. होय गोय ह्यो खूपच विरलो. धुताना जर घासलंस ना तर फाटतलो. तुम्ही काय काळजी करू नको. मी ना माझ्या वेतोबासाठी नवीन अंगरखो शिवतलय. तुझ्या तोंडात साखर पडा दे. कदाचित ना त्याचीच इच्छा असतली. तुझ्या तोंडात तोच बोललो. आपण लगेच नवीन अंगरखो शिवून घेऊया. तिचं खेळ ना तेकाच माहित. काय हो काय झाला? अगो अंगरखो शिवचा म्हटलं पण त्याच्यासाठी कापड विकत घ्यावचं लागतला. आपल्याकडे पैसे नाहीत तितके. मिशीवाल्यासाठी पैशाची नाही निर्मळ मनाची गरज असता. होय होय बरोबर आहे तुझा. हो आपण ना ह्या शालग्याक सांगूया. शालग्या आपणात नक्की मदत करतला. तुम्ही थांबा मी जाऊन येते पटकन. शालग्या हो शालग्या घरात हस काय? काय गे मामी अशी अचानक शिलस? काय गो गाव मामी किसारलस की काय? नाही आली काय गावात दिसच नाही ना भेटच पण नाही. असंच तरी काय घरात काय बांधून बिंधून घेतलंस काय? आणि आमची तुका आठवण बिटवण येता की नाही? काय सांगू तुका घरात एवढी कामं असतं तितकी कामं असतात ना की माका दिवसच पुरो पडणार नाही. तुका सांगतोय वाडो सांभाळता सांभाळता आता मी जावई बापूंचा व्यवसाय पण सांभाळते बोल. आणि जेव्हापासून मी व्यवसायात लक्ष घातलंय ना तेव्हापासून नुसती भरभराट चाललेली. पहिला एवढा नव्हता पण जेव्हापासून मी इलय ना तेव्हापासून हात लावीन तो सगळा सोना करून टाकलेला असं माझ्यामुळे. काय बाय बोलला काहीच माझा हल्ला. यात बरा झाला
खरं सांगू, माझं काम ना शालग्याकडे होता, पण आता असं वाटतं तुझ्याकडनंच होतं. चालग्या करतला ना त्याच्या 10 पटीन मी करतल. तुझा काम सांग. नाही असा सुटकी सरशी केलंय ना तर नावाचा बायो नाही. सांग. माका ना पैशाची थोडी नड होती. 2-4 हजार रुपये देशीत काय? अगे काय तू, अगे 10 दिवस आधी तरी सांगायचंस ना. माझ्याकडे मॉप पैसे होते, चंदनाच्या व्यापारात घातलंय ना. कसा पैसे असे पडून होते, ते म्हटलं पैसे घरात ठेवून ना कमी होतले, म्हणून म्हटलं व्यापारात गुंतवूया, म्हणून सगळं पैसे व्यापारात गुंतवलं. याच्यात पण इतको फायदो हा म्हणून सांगू, थोडे दिवस कळ काढ, मॉप पैसे गावतले. मग मी स्वतः आणून तुझ्याकडे देतोय, तर घराकडे आणून पैसे देतोय. पण माका पैसे ना आताच वय होते, थोडे पण नाही होत. नाही ना, 10 दिवस आधी इलं असतस ना तर दिलं असतं पैसे. त्याच्यात काय हा? ह्या काय पैसे द्यायचा नाही. गाव मम्मी, आज रस्तो कसं काय चुकलंस? महेशराव, एक काम होतं ना म्हणून येईल. पायो बघलस, तुझ्याकडनं नाही जरी काम झालं ना तरी माझे जावई बाबू माका रिकामे हातान पाठवचे नाही. महेशराव, वाच माका पैशाची नड होती. 2-4 हजार रुपये मिळतील काय? इतके कशात? त्याचं काय झाला, हेंका आज ना देवळात सून अंगोरको धूक मिळालो. बघलंय तर वाईट जीर्ण झालो. मना तिला वेतो बाग नवीन अंगोरको शिवचो, पण काय करणार, माझ्याकडे तेवढे पैसे नाही ना, म्हणून तुमची मदत मागा केली. मिळतील काय माका वाईट थोडेसे पैसे? फुकटी भिकारडी, अशा रिकामटेकड्या लोकांची खाज भागवण्यासाठी मी व्यवसाय करत नाही. आणि तुझ्या अंगरके शिवण्यान काय होतला? काय नाही होतला. जसो हा ना तसो घाल, आणि माझ्या दारासून चालती हो. अरे बापरे, तू काय ह्याच्यासाठी पैसे हवे होते? माका वाटला घरातली काहीतरी नळ असा म्हणून पैसे मागू केलंस. तू तरी सांगायचंस ना. या बघ, असल्या कामात तुका मुळीच पैसे गावचे नाही, आधीच सांगून ठेवतोय. चालती होयस ना, त्याच्या धक्के मारून तुका बाहेर काढी ना. माझाच चुकला, मी तुमच्याकडे पैसे मागा केलं इथं. महेशराव, बरोबर बोललात तुम्ही. असल्या माणसांना ना असं धडो शिकवू. बरोबर बोल. पण आताच फाटायचा होता. आधीच घरात पैशाची मारामारा. आता ह्याच्यासाठी पैसे खैसून आणू. आता ह्यांच्यावर बोज येतो. देवा, अरे अजून किती दिवस आमची परीक्षा घ्यायचा ठरवला असं. आता तरी सोडव आमका याचून. तिसरी वहिनी घे, तिसरी वहिनी. मामी,
हाय कशी? त्याचं काय झालं गे, साक्षात वेतोबाचो अंगरखो ना आमका धुवचो योग इलो, पण तो अंगरखो जरा जीर्ण झालो. माझ्या मनातीला वेतोबाक नवीन अंगरखो शिवून देवचो, पण माझ्याकडे तेवढे पैसे नाही ना, म्हणून तुझ्याकडे येईल. तुझ्याकडे असतील तर माका जरा मदत करशील काय? मामी, आजवर तुम्ही स्वतःसाठी माझ्याकडे कधी काही मागू केलत नाही, पण आज वेतोबासाठी माझ्याकडे मागू केलं. माका बरा वाटला. त्यानेच ही बुद्धी तुमका दिली असतली. होय होय, बरोबर सांगलंस. पण मामी, खरा सांगू, माका तुमका मदत करूक आवडलाच असता, पण बघताय मी काहीतरी प्रयत्न करते. बघताय तसं नाही गे, पैसे ओळखू असणारी सगळीच माणसं काही समाधानी नसतात. कोणाकोणाक ना लय माज असता. अगे घरात 100 चपलाचे जोड असले ना, आणि देवळात जर एखादं चपलाचं जोड गेलो तरी त्यांका दिवसभर खायत राहता. माका जरा पाणी देतस काय? नाही, ताण लागली माका. हो, तुम्ही बाहेर किती उभे, आत येवा ना. येवा येवा मामी, येवा. बसा, मी पाणी घेऊन येते. देवा, तू परीक्षा घ्यायची ठरवलं असस काय? आमची परिस्थिती तुका माहित आहे, तरी मामीक आमच्याच दारी धाडलंस, आणि ता पण तुझ्यासाठीचो अंगारको शिवण्यासाठी पैसे मागू. आता दारी आलेल्या मामी मी खैसून पैसे देऊ रे? तिका कसा सांगू की मी तिका मदत करू शकणार नाही? आता तूच यातून मार्ग दाखव आणि सोडव माका. मामी घे. काय गे, काय लपवतस? अरे ते पदरात गाठ कसली या? पदर फाटलो, संसार ह्यो असोच चाललो फाटक्या पदरासारखो. तुमका पैसे खैसून देऊ मी? रडा नको, तू माझ्या पोरीसारखीच असच गे. लय विचार करू नको. आणि हा, वाईट दिवस सगळ्यांचेच येतात, पण ह्या परिस्थितीत पण जो कोण खमको जागता ना, त्याका नक्की चांगले दिवस दिसतात. काळजी करू नको. वेतोबा नक्की ह्याच्यातनं मार्ग दाखवतो तुला. मामी, तुमच्या तोंडून देवच बोललो. देव ना हाय, देवी म्हण देवी. हेही दिवस जातले, नक्की जातले. आता हस बघूया व्हायचं, हस व्हायचं. काय करायचं, पैशाचं काय करायचं? पूर्वी वाढो होतो, उद्योगधंदो होतो, तेव्हा पैसे कसे संपायचे ते कळायचंच नाही. पण आता 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 इतकं पैशाचं करायचं काय? काय करणार? माका थोडे त्या. अरे काय? ह्या बघा, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. माका ना आपल्या परिस्थितीची जाणीव असा, पण तरी शक्य असा तर माका थोडे पैसे हवे होते. काय म्हणतेस? बघ गे, त्यात विचारायचो काय? आणि गैरसमजतो कसलो? तुका पैसे आहे ना? हा, मी देतले. हा, मी देतले. थांब. हा, हे घे. हे तुझ्यासाठीच. अगं घे. नको, मी हे पैसे घेऊ शकणार नाही. माका पैसे माझ्या देवासाठी,
वेतोबासाठी वय होते. हे पैसे हाडक्या कडसून इले होते. माझ्या देवाख्या चालूचा नाही. त्याच्यासाठी खांब घालून कष्टान कमावलेले पैसे लागतात. माका माफ कर. हे अगो हे काय करायचं असं पैशाचं? काय करायचं जो माझ्या आणि माझ्या परिवाराचा कायच उपयोगाचं नाही. धिक्कार असा पैशाचा, अशा संपत्तीचा धिक्कार असा. ताई, काय झालं? तिन्ही सांजेच्या वेळेला इथे अशा का बसला? कोणी काही बोललंय का? नाही, माका कोण काय नाही बोलला. मी आपला सहजच बसले. ताई, एक मैत्रीण म्हणून तरी सांगू शकता ना? ताईंनू, आजपर्यंत ज्या हाताने इतक्या लोकांना मदत केली त्याच हाताने आज माका माझ्या वेतोबासाठी 4 पैसे खर्च करायची ताकद राहिलेली नाही. ताईंनू, खरंच का हो, माका माझ्या वेतोबासाठी काय करू मिळूचा नाही. ताई, तुमची मनापासून करायची इच्छा आहे ना, मग तो त्याची सेवा करून घेईलच. फार विचार नका करू. ही कथा ऐकाक सुरुवात केल्यापासून किती बरा वाटतं हा. होय, घरात पण कोणाची किटकिट नाही, काय नाही. जसं काय वेतोबा सगळ्यांना येऊन चांगली बुद्धी देऊन गेलो. मी काय म्हणतोय, कथा सुरू होऊन ना 1 आठवडाभर झालो. सगळ्यांका ना चांगले अनुभव येले. आपण असा करूया काय, सगळ्यांनी वर्गणी काढून वेतोबाक खिचडीचं नैवेद्य दाखवूया. तुमचं काय म्हणणार? चांगलो संकल्प, आवडलो मका. आता एक काम करा, प्रत्येकान आपापल्या घरातून थोडा थोडा धान्य घेऊन या. तर मग आपण 5 घरातून भिक्षा मागून आणायची आणि त्याच्यात त्या धान्य मिसळायचा. आता माका सांगा, कोण तयार असा भिक्षा मागू? अगो, पण तुका देवाचा कार्य मी मनापासून करतले आणि घराकडे कोणी अडवूचा नाही. होय होय, माका खात्री या ही स्त्रिया करू शकता. कारण तिच्या ना डोळ्यात तो विश्वास दिसता आणि डोळ्यातलो विश्वास कधी खोटो ठरू शकत नाही. होय, बरोबर चला. होय, माका पण ताच वाटता. तिसरी ह्या काम अगदी पुरा करूनच येतली देवाचो आशीर्वाद असा तिका. चला आता सुरू करूया. कथेची वेळ झालेली आहे. बोला नमः पार्वती पते हर हर महादेव. नमः पार्वती पते हर हर महादेव. नमः पार्वती पते हर हर महादेव.